हाय हॅलो नमस्कार, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे विजयादशमी दसरा। तर सगळ्यात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला मी व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। तर आत्ता 10:30 वाजले, जस्ट माझी आंघोळ झाली आहे, आर्यनला आंघोळ वगैरे घातली, सकाळी उठलो, पहिली क्लिनिंग वगैरे जी काही होती ती केली। त्यानंतर आता हे गेले थोडंसं पूजेचं सामान वगैरे आणायला, फुलं वगैरे आणायला। खरं तर कालच आणून ठेवायचे होते, पण मग ते परत ठेवायचा पण प्रॉब्लेम होतो किंवा मग त्या झेंडूची जी फुलं असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे पण कधी कधी असतात, असं आम्हाला एकदा दोनदा एक्सपिरियन्स आलाय। त्यामुळे त्यांना म्हटलं जाऊ दे, आत्ताच तुम्ही म्हणजे आजच तुम्ही घेऊन या। सो ते तिकडे गेलेत, अजून त्यांची आंघोळ वगैरे बाकी आहे, सगळं बाकी आहे, जेवण बनवायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि सगळंच राहिलं आहे आज। खरं तर सकाळी क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर ना पहिला नाश्ता करून घेतला, कारण कालचा उपवास होता आणि मला उपवासाने ना आजकाल खूप जास्त ॲसिडिटी होते, त्यामुळे सकाळी भूक पण लागली होती, त्यामुळे पहिला ब्रेकफास्ट बनवला। मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आत्ताच आंघोळी वगैरे झालंय। सो आता बघूया कसं कसं काय काय आवरतंय। आणि असंही म्हणजे दसऱ्याचा जो दिवस असतो तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे मग आजच्या पूर्ण दिवस आपण पूजा केली तरी पण चालते असं मला वाटतं। त्यामुळे मी काही जास्त घाई वगैरे करणार नाहीये, जसं होईल तसं आवरूया। आणि जेवणामध्ये पण सकाळपर्यंत मेनू ठरत नव्हता, कारण आर्यनला बरं नव्हतं, त्यामुळे तेलकट वगैरे करायची पण इच्छा होत नाहीये, पण आता सण आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंफार बनवूया। आणि आजच्या पूर्ण दिवसाचं रुटीन जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। सो तुम्ही आपला व्लॉग असाच कंटिन्यू करा। तर आता ना सगळ्यात अगोदर मला रांगोळी काढायची होती, पण बाहेर जे क्लिनिंग करायला येतात तर ते काही आलेले नव्हते, त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत आपण जेवण बनवून घेऊ। सो इथे माझं ना कणिक वगैरे भिजवून झालं होतं, मटकीची भाजी पण बनली होती आणि सोबतच ना कुकर पण मी लावलेला होता। तर इथे आर्यनश आता मस्त त्याचे टॉयज वगैरे क्लीन करतोय आणि वर्षभर तो हे त्याचे टॉयज क्लीन करत असतो। त्याला क्लिनिंगची कामं खूप आवडतात, म्हणजे एरवी पण जेव्हा कधी मी डस्टिंग करत असते घरात तेव्हा पण तो एक नॅपकिन घेतो आणि सगळं क्लीन करत असतो माझ्यासोबत। तर त्याला खूप आवडतं क्लिनिंगचं काम। आणि सकाळी ना काय होतं की साफसफाईच्या अगोदर जर आपण आंघोळ वगैरे केली तर मग ती साफसफाई करायला पण नको वाटतं, त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आवरल्यानंतरच आंघोळ केली की मग फ्रेश वाटतं। पण काय होतं, काम वगैरे सकाळी आवरलं की मग खूप भूक लागून जाते, त्यात कालचा उपवास पण होता, त्यामुळे म्हटलं आधी आपण पेटपूजा करून घेऊ आणि त्यानंतर आंघोळ किंवा बाकीचे कामं होतील। कारण हे जर सगळी कामं आधी आवरत बसली, आंघोळ म्हणा किंवा मग बाकीचं जे काही काम आहे ते आवरत बसलं तर मग भूक लागून जाते आणि मग त्याचा ना कुठेतरी परिणाम आपल्या हेल्थवर होतो। त्यासाठी म्हटलं पहिलं आपण ब्रेकफास्ट करू आणि मग जी काही बाकीची कामं आहेत तर ती होतील। तर आता इथे माझी रांगोळी पण ऑलमोस्ट झाली आहे आणि सिंपल अशी रांगोळी काढली आहे, मी जास्त काही काढत बसली नाही। रांगोळी झाली आणि लगेचच मी तोरण बनवायला घेतलं। आता इथे मी फक्त दरवाजासाठी तोरण बनवते आणि जे काय आर्यनच्या गाड्या आहेत 2, तर त्यांच्यासाठी ना छोटे छोटे 2 हार बनवते। बाकी बाईक, स्कूटी किंवा कार आहे ना, तर त्यासाठी आम्ही दरवर्षी रेडीमेडच हार आणतो, कारण एवढे सगळे हार बनवत बसलं तर मग त्यातच खूप वेळ जाईल आणि एवढा वेळ पण नसतो आपल्याकडे। त्यामुळे म्हटलं की फक्त मी दरवाजाला तोरण बनवते, बाकी तुम्ही सगळे हार रेडीमेड आणा नेहमीप्रमाणे। आणि आर्यांशला प्रत्येक कामात मला हेल्प करायची असते। रांगोळी काढताना पण तो अगदी बाजूलाच बसला होता, पण आज त्याने रांगोळी काढताना मला बिलकुल त्रास दिला नाही, नाहीतर नेहमी ना त्याला पण कलर वगैरे भरायचे असतात त्यामध्ये, त्याच्यासाठी तो खूप रडतो किंवा त्रास देतो। पण आज त्याने असं बिलकुल केलं नाही आणि मला सांगत होता की मम्मा मी तुला त्रास नाही देणार, मी त्रास दिला तर मग मी बॅड बॉय होईल। म्हणजे कधी कधी ना अगदी गुणी बाळासारखे आपली मुलं वागतात। आणि त्यानंतर इथे मी पटकन रेडी झाली आहे। आता साडी वगैरे काही मी नेसली नाही आहे, कारण तेवढा वेळच नव्हता। हे रेडी होत आहे तोपर्यंत तुम्हाला माझी रांगोळी दाखव। आर्यनला रेडी करा, तोपर्यंत मी सगळ्यांना रांगोळी दाखवते माझी। सो चला, अशी सिंपल माझी रांगोळी होती आणि रांगोळीमध्ये ना मी फारशी काही एक्सपर्ट नाही आहे, सो जमेल तशी मी रांगोळी काढते आहे। आणि इथे ना तोरण बांधायचं आता आमचा स्ट्रगल ना ह्यावेळेस जरा कमी झाला आहे, कारण आम्ही प्रॉपर ना ते बाजूला हुक ज्या आहेत तर त्या लावून घेतल्या होत्या, त्यामुळे मग पटकन इथे तोरण आमचं लागलं। आजच्या दिवशी ना सरस्वती पूजनाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे मग मी इथे आर्यनच्या स्लेटवर सरस्वती यंत्र काढून घेते आणि त्याचीच आता आम्ही पूजा करणार आहे। सो काही जण काय करतात की लॅपटॉपवर त्याचा फोटो लावतात किंवा मग कोणाकडे प्रिंट असते। आता ती प्रिंट वगैरे जर आपण प्रॉपर ठेवली तर ठीक आहे, नाहीतर मग काय होतं की ते वेस्ट होतं किंवा मग त्याचा अपमान होतो असं मला वाटतं। त्यामुळे मग स्लेटवर काढली, पूजा वगैरे झाली की आपण ती पुसून वगैरे पण टाकू शकतो, त्यामुळे मग मला स्लेटवर काढायला जास्त म्हणजे आवडतं किंवा छान वाटतं।
आणि इथे ना तेच आम्ही पूजेसाठी मांडतो. आणि ह्या वर्षी ना म्हणजे आर्यांशला सगळेच सण अगदी नवे आहेत त्याच्यासाठी, कारण त्याला ह्याच वर्षी सगळं समजतंय. मागच्या वर्षीपर्यंत त्याला इतकं काही त्यातलं कळत नव्हतं, पण ह्या वर्षी त्याला थोडीशी समज आली आहे. त्यामुळे त्याला हे सगळं त्याच्यासाठी नवीनच आहे. आणि आम्ही ना सगळ्या पूजा वगैरे म्हणजे सगळे सण वगैरे पण सेलिब्रेट करतो, जेणेकरून ना आर्यांशला पण सगळ्या सणांचं महत्त्व किंवा आपल्या संस्कृतीचं महत्त्व समजेल. आणि मी मागे पण सांगितलं होतं की मला स्पेशली पर्सनली ह्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात. आणि माहीत नाही म्हणजे आपण जेव्हा घरात एखादी पूजा करतो किंवा जे काही सण आपले आहेत तर ते सेलिब्रेट करतो, त्या दिवशी ना एक वेगळंच म्हणजे पॉझिटिव्ह व्हाईब्स आपल्या घरात येतात आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. नाहीतर काय होतं, नेहमीचीच म्हणजे रोजचेच दिवस सेम सारखेच असतात, काही त्यात वेगळं नसतं, पण असं काहीतरी सेलिब्रेशन केलं की मग तो दिवस खूप छान जातो. सो अशा प्रकारे ना आम्ही सगळी पूजा वगैरे केली. आर्यांचे बुक्स वगैरे आहेत तर त्याची पण त्याला पूजा करायला सांगितली. चला आता गाड्यांचा पप्पा करतो. उशीर झालाय खूपच. हां नाही झाली, हवाच खूप आहे, दिवस राहत नाहीये खाली. ठीक आहे ना, चालू आहे, व्हाईट लाईट आहे तिला. आरेश मागे हो बच्चा, चल चालू कर. मी चालू केलं ऑलरेडी. त्यांना बाजूला सांग, गाडी चालू आहे. आरेश मागे आहे बच्चा, थोडंसं मागे. ठीक आहे. आता अगोदर ना कारमधल्या गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर मग सगळ्या गाड्यांची पूजा करून घेतली. आरेश तू बॉल दे दादाला. हां दादाकडे फेक सुरात. अरे गेला का नाही. आता सगळी पूजा वगैरे झाली होती आणि फक्त पुऱ्या माझ्या बनवायच्या बाकी होत्या. तर वरती आलो आणि सगळ्यात अगोदर मी पुऱ्या बनवायला घेतल्या, कारण प्रचंड भूक लागली होती. जवळपास 3-3:15 वाजले होते आणि पटकन पुऱ्या बनवल्या. मस्त प्लेट रेडी केली आहे. मटकीची भाजी, पुरी, राईस आणि श्रीखंड. मला श्रीखंड आणि पुरी हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं, आर्यांशलाही खूप आवडतं. तर आता पहिल्यांदा ना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवण केलं. कट टू डायरेक्ट संध्याकाळ. तर आत्ता वाजलेत 6:45 आणि 10 मिनिटांपूर्वी मी उठली आहे. 5:30ला आम्ही झोपलो. सकाळपासून म्हणजे काही ना काही चालूच होतं, खूप थकलो होतो. जेवायला पण 3 वाजले. त्यानंतर मग भांडी वगैरे मी सगळं तसंच ठेवलं होतं. आज बिलकुल माझी इच्छा नव्हती होत काही करायची आणि म्हटलं उठल्यानंतर मग बघेल, पण आता 6:45 वाजले. आता आमच्याकडे ना मुलं येतात सगळे सोनं वगैरे वाटायला. आता आम्ही तर काही कुठे जात नाही, तर बघूया. आता सगळ्यात आधी तर चहा ठेवते, कारण हे अजून उठलेले नाही आहेत. आर्यश पण अजून झोपलेले आहेत, ते दोघं झोपलेले आहेत. सो त्यांना उठवते, पहिला चहा घेते, त्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. सो तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा. मी चहा पितच होती, तेच मुलं आली आणि सोनं वगैरे वाटायला. ह्यावेळेस जरा लवकरच आले होते, कारण नेहमी ना 7:30, 7:45 किंवा 8ही वाजतात, पण ह्यावेळेस अगदी 7, 7:15लाच आली. आणि आर्यांश तर झोपलेलाच होता. सो पटकन त्याला उचलून घेतलं आणि त्याने ना काही कोणाला सोनं वगैरे दिलं नाही, कारण तो जस्ट झोपेतून उठला होता, त्यामुळे त्याचा काही फारसा मूड नव्हता. आणि ही मुलांना नेहमी आली की आम्हाला सोनं देतात आणि दर्शन पण घेतात, जे की आम्हाला नाही आवडत असं कोणी दर्शन घेतलेलं. कितीही त्यांना सांगितलं तरी ते काय ऐकत नाही. चला असो, तर आता इथे मी ना ह्यांचा आणि आर्यांशचं ऑप्शन करते, कारण सकाळी ना ऑप्शन करायचंच विसरून गेली. आधी लक्षात होतं, पण नंतर खूप जास्त घाई झाली, त्यामुळे मग ते राहून गेलं. कारण आजचा दिवस पण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. गुढीपाडवा किंवा दसऱ्याला खास करून मी आर्यांश आणि यांचं ऑप्शन करते. आणि ही जी क्लिप आहे ना, तर ही आर्यांशने शूट केली आहे, तर त्याला अगदी छान आता म्हणजे व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करता येतात. फक्त त्याच्या हाताला थोडीशी कळ लागून जाते, त्यामुळे मग तो कंटाळा करतो. आता जेवण बाकी होतं, तर हे मला सकाळीच बोललेले की 2ही टाईमचं जेवण एकदाच बनव. सो म्हटलं बघूया, संध्याकाळी मी बनवेल फ्रेश. पण नंतर खूप कंटाळा केला आणि बाहेर जायचा अचानक प्लॅन ठरला. मंदिर आहे ना? नाही नाही,
अच्छा ते बनवलंय. अच्छा अच्छा श्रीराम मंदिर. बोला आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय ते सांग पहिलं. कुठे चाललो? हॉटेलमध्ये जेवायला. आर्यनला खूप आवडतं हॉटेलचं जेवण ना. का रे मम्मा छान जेवण नाही बनवत? बनवते ना. घरचं जेवण नाही आवडत, हॉटेलमधलंच आवडतं. पण आज दुपारी तर तू बोललेला मम्मा खूप यम्मी जेवण बनवलंय, बोललेला ना. आवडलं ना तुला? काय खाल्लं दुपारी तू? हॉटेलमध्ये नसतं ते चिकन. आता काय जेवला? घरी काय जेवला तू? मम्माने काय बनवलेलं? मम्माने काय बनवलेलं जेवण सांग. श्रीखंड पुरी आणि मटकीची भाजी. आर्यनची फेवरेट. हो ना. आणि कसं होतं जेवण? यम यम होतं. व्हेरी गुड. तुझी झोप झाली का? तरी पण का चिडचिड येते तुला? झोप झाली तरी पण चिडचिड होते तुझी? चिडचिड नाही करायची. चल सगळ्यांना हॅपी दसरा बोल. हॅपी दसरा. सोनं घ्या सोन्यासारखे राहा असं बोल. सोनं घ्या सोन्यासारखे राहा. सॉरी. सॉरी कशासाठी? तू त्रास दिला म्हणून. आता आम्ही कुठे निघालोय? तर आम्ही चाललोय आता ज्वेलरीच्या शॉप मध्ये. थँक्यू. हो ना. किती सोनं घेऊन देणार आहे तुम्ही मला? देऊ तुला आता किती घेतले तरी कमीच पडेल. सेकंड फ्लोर. नाही आम्ही नाही चाललोय ज्वेलरीच्या शॉप मध्ये. आम्हाला घरी जेवण करायचं, जेवण बनवायचं आणि खायचा पण कंटाळा आला होता. असं म्हटलं चला बाहेरच जाऊ जेवायला. आणि असं दुपारी पण किती वाजले होते आपल्याला? 4 वाजले होते ऑलमोस्ट जेवायला ना. तर चला आता आम्ही चाललोय जेवायला. हो ना. दुपारी लेट जेवल्यामुळे फारशी काही भूकही नव्हती, त्यामुळे फक्त स्टार्टर खाल्लं आणि घरी आलो. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि कारण आता वाजलेत 10:30. अजून सगळ्यांना फोन वगैरे पण बाकी आहे. काही जणांचे फोन येऊन गेले पण दिवसभर काही वेळ भेटत नाही फोनवर बोलायला, त्यामुळे म्हटलं आता सगळ्यांना कॉल वगैरे करूया. मेसेज वगैरे थोडेफार केले होते मी, पण कॉल राहिलेत करायचे. सो आता कॉल वगैरे करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.